विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एनजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 1 मधला सायन्स पार्ट 1 ग्रॅव्हिटेशन मधील आज आपण थर्ड लेक्चर पाहणार आहोत, तो म्हणजे केपलर्स लॉ। आता विद्यार्थी मित्रांनो, केपलर्स लॉ म्हणजे केपलरच्या नियमामध्ये कोणत्या गोष्टीचा उल्लेख केला आहे ते आज आपण पाहणार आहोत। आता केपलर्स लॉ मध्ये हे आकृती लक्षात घ्या। डायग्राम द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट मूव्हिंग अराउंड द सन, म्हणजे हे काय अराउंड आहे, हे काय इलिप्टिकल ऑर्बिट आहे। आता या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये सेंटर मध्ये कोण आहे, सन आहे। एस म्हणजे सन म्हणजे सूर्य, आणि ह्याच्या भोवताली काय 6 प्लॅनेट आहेत। प्लॅनेट म्हणजे काय, ग्रह। आज आपण ह्याची पोझिशन, ह्याची स्थिती काय आहे आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केपलर्स लॉ मध्ये काय म्हणले, 16th century a lot of data available about the planetary position and motion, म्हणजे लक्षात घ्या इसवी सन 16व्या शतकामध्ये प्लॅनेटरी मोशन अँड पोझिशन म्हणजे अनेक प्रकारची माहिती आपल्याला प्लॅनेटची, ग्रहाची पोझिशन आणि स्थिती, पोझिशन म्हणजे काय स्थिती, आणि मोशन म्हणजे काय गती, हे आपल्याला 16व्या शतकामध्ये माहित झालेले आहे। त्यानंतर केपलर स्टडीड द मोशन ऑफ प्लॅनेट, त्यानंतर 16व्या शतकामध्ये केपलर्सनं काय केलं, स्टडीड केलंय कशाचं, मोशन ऑफ प्लॅनेट। मोशन ऑफ प्लॅनेट म्हणजे काय, ग्रहाच्या गतीविषयी त्यांनी अनेक अभ्यास केलेला आहे। सर्टन द लॉज, ही स्टेटेड द 3 लॉज, केपलरचे 3 लॉ एक्सप्लेन केले, डिस्क्राइबिंग द प्लॅनेटरी मोशन, दीज आर नोन ॲज द केपलर्स लॉ। म्हणजे लक्षात घ्या, आता तुम्हाला 1 मार्काला व्याख्याप्रती व्हॉट इज मीन बाय केपलर्स लॉ। आता केपलर्स लॉ ची डेफिनेशन बघलं तर काय म्हणायचं, ही स्टेटेड म्हणजे कोण, केपलर स्टेटेड द 3 लॉ ऑफ डिस्क्राइबिंग द प्लॅनेटरी मोशन, म्हणजे केपलरनं ग्रहाच्या गतीविषयी जे 3 नियम मांडले त्या नियमला आपण काय म्हणतो, केपलर्स लॉ म्हणतो। आता केपलरचे 3 नियम आहेत। आता केपलरचे 3 नियम कोणते आहेत, केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर्स सेकंड लॉ अँड केपलर्स थर्ड लॉ। आता आपण आज बघणार आहोत केपलर्स फर्स्ट लॉ। आता केपलर्स फर्स्ट लॉ मध्ये काय म्हणले, त्याच्या अगोदर आपण एक फिगर बघणार आहोत। आता फिगर द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट मूव्हिंग अराउंड द सन। आता या आकृतीमध्ये काय केलंय, सन म्हणजे काय, सूर्य हे कुठे लोकेट आहे, त्या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये सेंटर मध्ये सन आहे, आणि या भोवताली एकूण 6 प्लॅनेट आहेत, ग्रह आहेत। ही आहे ग्रहाची स्थिती ABCDEF, हे काय 6 प्लॅनेट आहेत, आणि हे जे सन आहे सनच्या भोवताली काय करतात, ग्रह रिव्हॉल्व करतात अराउंड द रिव्हॉल्विंग सन। आता लक्षात घ्या, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स म्हणजे काय, लंबवर्तुळाकार। म्हणजे लक्षात घ्या, हे जे प्लॅनेट आहेत ते प्लॅनेट काय करतात, ऑर्बिट मध्ये म्हणजे कक्षामध्ये फिरतात, कोणाच्या, इलिप्स म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षामध्ये, कोणाच्या भोवताली, सूर्याच्या भोवताली, सनच्या, ऍट वन ऑफ द फोसी। आता फोसा किंवा फोका हे प्रत्येकाचा उच्चार वेगवेगळा असतो। आता लक्षात घ्या, फोसा म्हणजे काय, नाभी, म्हणजे सूर्याच्या एका कक्षेच्या नाभीवर काय ते प्लॅनेट आहेत, आणि प्लॅनेट काय करतात, त्याच्या भोवताली रिव्हॉल्व करतात अराउंड द रिव्हॉल्विंग द सन। आता लक्षात घ्या, इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन। आता इलिप्टिकल म्हणजे काय, लंबवर्तुळाकार। आता ह्याच्या भोवताली हे जे प्लॅनेट आहेत, प्लॅनेट काय करणार, रिव्हॉल्व करणार कोणाच्या भोवताली, सनच्या म्हणजे सूर्याच्या भोवताली हे प्लॅनेट काय करतात, अराउंड रिव्हॉल्विंग द सन, म्हणजे 6 प्लॅनेट आहेत। त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, ह्या आकृतीमध्ये सनची जी स्थिती आहे म्हणजे सूर्याची जी स्थिती आहे ते कशाने दाखवलंय, यस ने दाखवलं। यस म्हणजे काय, सूर्य म्हणजे काय, सन इज इंडिकेटेड बाय द यस। हे झालं केपलर्स फर्स्ट लॉ। आता केपलर सेकंड लॉ मध्ये काय म्हणलंय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट म्हणजे काय, प्लॅनेट म्हणजे ग्रह, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम। म्हणजे लक्षात घ्या, ह्यामध्ये जे लाईनिंग जॉईन केलंय, आता हे सूर्य काय केलेलं आहे, सेंटर मध्ये आहे इलिप्टिकल ऑर्बिटच्या, ह्याच्या भोवताली हे जे 6 सन आहेत, 6 प्लॅनेट आहेत, हे प्लॅनेट काय केले, लाईन जॉईनिंग केलेले आहेत कोणाकोणाला। आता यस हे कोणाला जोडलेला, ए ला, बी ला, सी डी आणि ई एफ, म्हणजे सूर्य काय केलेला आहे, प्रत्येकाला 6 प्लॅनेटला लाईन जॉईनिंग मध्ये जोडलेला आहे। आता लक्षात घ्या, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, म्हणजे प्लॅनेट मध्ये आणि सन मध्ये जे लाईन जॉईनिंग आहे ते काय केलेलं आहे, इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे समान कालावधीमध्ये समान अंतर व्यापणे, त्यालाच आपण काय म्हणतो, केपलर्स सेकंड लॉ म्हणतो। आता उदाहरणार्थ केपलर सेकंड लॉ कोणते, आता मला सांगा, ABCD and EF आर द 6 प्लॅनेट आर अराउंड द रिव्हॉल्व अराउंड द सन, म्हणजे सनच्या भोवताली हे 6 जे प्लॅनेट आहेत ते काय केलेत, इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये स्वीप करलेत, म्हणजे कव्हर करलेत। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत
केपलर थर्ड लॉ. आता केपलर थर्ड लॉ म्हणजे काय? केपलरच्या थर्ड लॉ मध्ये काय सांगलंय? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता रिव्होल्यूशन म्हणजे काय? पेरिओलम. लक्षात घ्या, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. लक्षात घ्या, इथं काय म्हणलंय? डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? समानुपाती गुणोत्तर आणि द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. लक्षात घ्या, हे सन काय केलेलं आहे बघा. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन हे कशाने दाखवलंय? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टी ने दाखवलंय. कॅपिटल टी म्हणजे काय? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि स्मॉल आर म्हणजे काय? अवरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे ह्या प्लॅनेट पासूनचा ह्या सन पर्यंतचा जे डिस्टन्स आहे ते कशाने दाखवले? स्मॉल आर ने दाखवले. आर म्हणजे रेडियस. आता लक्षात घ्या, हे सन काय? सेंटर मध्ये आहे, म्हणजे केंद्रक आहे कोणाचा? ह्या प्लॅनेटरी मोशनचा किंवा ह्या लंबवर्तुळाकारचा. आता लक्षात घ्या, टी चा वर्ग टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे टी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा वर्ग. आणि आर चा घन म्हणजे कोणाचा घन? अवरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे प्लॅनेटचा आणि सन मधला जे अवरेज डिस्टन्स आहे त्याचा घन, त्यालाच आपण काय म्हणतो? टीचा वर्ग भागिले आरचा घन बरोबर कॉन्स्टंट म्हणजे काय? के. हे झाले केपलरचे 3 लॉ. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं केपलरचे 3 लॉ पण पाहिलेले आहे.